छत्रपती संभाजी महाराजांच्या 3D शिल्पावरून पेणमध्ये संताप पाहायला मिळतोय। दोषी अभियंत्यांचं निलंबन करून 25 लाख रुपये वसूल करा, हरीश बेकावडेंनी ही मागणी केली। निलेश राणेंनी टीका करताना शब्द जपून वापरावेत। वैभव नाईकांवर केलेल्या टीकेवरून सुभाष देसाईंनी निलेश राणेंवर ही टीका केली। तुमच्या बाबतीत असे शब्द उच्चारले तर चालतील का, असा सवाल सुद्धा सुभाष देसाई यांनी विचारलाय। किती निषेध करावा एवढं थोडं आहे। म्हणजे ठीक आहे, विरोधक म्हणून एकमेकांवर टीका केली पाहिजे, पण शब्दांचा वापर हा जपून केला पाहिजे। जर तुमच्याही बाबतीत असे काही शब्द वापरले तर तुम्हाला कसं वाटेल? आणि बाळासाहेब पण तेव्हा कठोर शब्द नक्की वापरायचे, परंतु एका पातळी आपली कधी त्यांनी सोडली नाही। तेव्हा सगळेच पक्ष, सगळेच नेते आपल्या परीने काम करत असतात। त्यांच्यावर जमेल तेवढी टीका करा, त्या टीकेला आम्ही डगमगत नाही, परंतु कमरेखालचे वार कराल तर मात्र ते सहन केले जाणार नाही। मी मंत्री असलो तरी जनतेच्या आनंदासाठी वरातीत नाचतो आणि मुलांच्या आनंदासाठी गोट्याही खेळतो, असं वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले। आयुष्यामध्ये आनंद वाटायला शिका, असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळेला दिलेला आहे। मी मंत्री आहे, मी जरी मंत्री असलो आणि लग्नाची वरात चालली असली आणि नवरदेव मुलं नाचत असली, मला हाक मारली, मामा या नाचाय, तर माझ्या नाचण्यामुळे जर त्यांना आनंद मिळत असेल तर मी नाचणार असतो। नाचलं पाहिजे, नाचण्याचं सोडून द्या। मी इतका माझा समोर असा आहे, लहान मुलं गोट्या खेळतात, गोट्या तुमच्याकडे खेळतात ना गोट्या खेळतात, आणि गोट्या खेळताना मी जर चाललो असतो, माझी गाडी चालली असली आणि गोट्या त्या मुलाने हाक मारली, मामा इकडे या, म्हणलं काय, गोट्या खेळा। जर माझ्या खेळण्यामुळं, माझ्या गोट्या खेळण्यामुळे त्या मुलांचा आनंद होत असेल तर मी गोट्या पण खेळतो। आदिवासींच्या जमिनींच्या हस्तांतरावर सरनाईकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। जमिनी परत न झाल्यास तहसीलदारांवर कठोर कारवाई होईल, असं सरनाईक यांनी म्हटलंय। SIR नियमावलीमुळे निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितल्याचं देखील सरनाईकांनी म्हटलेलं आहे। तहसीलदारावर कारवाई होईल, आदिवासींची जमिनी सुद्धा त्यांना परत मिळेल। माझा पाठपुरावा चालू आहे, ते जी सुनावणी द्यायची असते ती सुनावणी देण्याची प्रक्रिया चालू आहे। आणि SIR प्रक्रियेमुळे फक्त निवडणूक आयोगाकडनं परवानगी घ्यावी लागते। तहसीलदाराच्या संदर्भात ती निवडणूक आयोगाकडे परवानगी महसूल खात्यानं मागितलेली आहे। ती परवानगी मिळाल्यानंतर ताबडतोब जी कारवाई करायची ती कारवाई होईल।